हॅलो, नमस्कार. आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही यात्रा कोणत्या ठिकाणी आहे. तर चला बघूया ही यात्रा कोणत्या ठिकाणची आहे आणि या यात्रेत आमच्यासोबत घडलेला एक भयंकर प्रकार. ही यात्रा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील काळभैरव देवाची होती, जी 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 2 फेब्रुवारी 2026 व दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी होती. 2 तारखेला पालखी सोहळा होता. गर्दी म्हणून आम्ही 3 तारखेला यात्रेत गेलो होतो. तर त्या ठिकाणी आमच्यासोबत असे काही घडले की मी तुम्हाला सांगते. माझ्या मुलीच्या गळ्यातले 1 ग्रॅमचे गणपतीचे पेंडंट होते, ते चोरीला गेले आणि इतक्या हातसफाईने हे काम झालं की मुलीला पण नाही कळलं की कोणी गळ्याला हात लावलेला की नाही लावलेला. इतक्या हातसफाईनं हे सगळं झालं की गर्दी नसताना, म्हणजे थोडासाच सैलदोरा गळ्याबरोबर होता, पण एकदम गळ्याबरोबर होता. तो ढिला पण नव्हता जास्त, इतका सहजासहजी कट व्हावा इतका हलका पण नव्हता. मी गेल्या 1 महिन्यातच तो गोफ बदलून एक जाड गोफ त्याच्यात घातलेला. बाळूमामांची कृपा आणि आमचं नशीब चांगलं म्हणून मुलीला काही इजा झाली नाही. जरा जरी चुकून गळ्याला कट झाला असतं तर काय झालं असतं, हा विचार करूनच अंगावर काटा येतो. या सगळ्या प्रसंगापाठीमागं सांगण्याचा एकच उद्देश की आमचं 1 ग्रॅमचं होतं तर मला इतकं वाईट वाटतंय. अशा यात्रेतनी तोळ्या तोळ्यानी दागिने चोरीला जातात, म्हणूनच ही घटना तुम्हाला सांगावी अशी वाटली. ह्या घटनेपाठीमागचा उद्देश हा आहे की आता यात्रेचा सीझन सुरू होत आहे. बऱ्याच ठिकाणी गर्दीत आपण लहान मुलांना घेऊन जातो आणि मला वाटतं सर्रास लहान मुलांच्या हातात मनगटी सोन्या चांदीची असते आणि कानात डूल तर सर्रास 1 ग्रॅमचे सगळ्यांचे सोन्याचे असतातच असतात. उन्हामुळे गरम होत असल्यामुळं मुलं कानटोपी पण घालत नाहीत. फक्त माझ्या या प्रसंगातून मला सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्या मुलांच्या अंगावरील सर्व सोने काढून ठेवा. आज सोन्याचे दर 1,60,000 ते 1,80,000 पार झालेले आहेत. अशा बातम्या येत आहेत की 2 लाख पण पार करणार आहेत. माणसं सोन्यासाठी कुठल्या पायरीला जातील हे आपण सांगू पण नाही शकत. या गोष्टीचा विचार पण आपण नाही करू शकत. हा प्रसंग आमच्यासोबत गर्दी नसताना झाला. समजा जर गर्दीच्या ठिकाणी आपल्या काखेत असलेल्या लहान बाळाच्या कानातले किंवा आपल्या कानातले वगैरे कोणी जाता जाता ओढले तर गर्दीत काय कळून येणार आहे. बाळाला इजा झाली तर आपला जीव निम्मा होतो, आपल्या जीवाची तळमळ होते. मग आपणच विचार केला पाहिजे की आपण कसं राहायला पाहिजे. ह्या वातावरणात माझ्याकडून एक चूक झाली की मी ते काढून नाही ठेवलं होतं. गर्दी नव्हती, पटकन यायचं म्हणून मी गेले होते. याच्यावरूनच तुम्हाला सांगते की जर यात्रेत वगैरे तुम्ही जात असाल तर भले बाळाच्या कानात 1 ग्रॅमचं कानातलं जरी असेल आणि ते जाम असेल तरी पण ते तुम्ही काढून ठेवा. आपल्या लहान मुलांना काहीही झालं नाही किंवा आपल्याला कोणती इजा झाली नाही याच्यातच आपण समाधानी असतो. काळजी घेणं आपलं हे आता कर्तव्यच राहिलेलं आहे, कारण सोन्यासाठी माणसं कोणती पायरी पार करतील हे आपण सांगू पण नाही शकत. तर मी काल एक पोस्ट केली होती की सरकारी नोकरी आणि इतर स्पर्धा परीक्षेवर. त्यावर मला माझ्या फ्रेंड्सचे व्हॉट्सअपला कमेंट्स येत आहेत. ते मी आता तुम्हाला काय आहेत ते नेक्स्ट व्हिडिओत सांगते. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.